शेतकरी मित्रांनो, आपल्याला देखील टरबूज पिकाचं वजन वाढवायचं असेल, फक्त 48 तासामध्ये आपल्याला 201 ग्रॅम ते 300 ग्रॅम पर्यंत वजन वाढू शकतं. ते कसं काय? चला तर मग या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती जाणून घेऊया. नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझं नाव अक्षय, तुम्ही बघता ॲग्रो फार्मा. शेतकरी मित्रांनो, शेती संबंधित असेच नवीन व्हिडिओ या चॅनलवरती येतच असतात. त्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करा. तर शेतकरी मित्रांनो, फक्त 48 तासामध्ये 250 ते 300 ग्रॅम पर्यंत वजन कसं वाढवू शकतं? तर शेतकरी मित्रांनो, शेवटच्या टप्प्यामध्ये मी तुम्हाला ते एक पुडी सांगत आहे, ज्याचा वापर जर आपण आपल्या टरबूज पिकामध्ये जर केला तर फक्त 48 तासामध्ये आपल्याला कमीत कमी 250 ग्रॅम पासून तर 300 ग्रॅम पर्यंत वजन वाढू शकतं. सोबतच काही खतं देखील सांगणार आहात, जेणेकरून आपल्या पिकामध्ये चांगलं वजन वाढू शकतं. जसं की 7 ते 8 किलो पर्यंत आपलं टरबूजाचं फळ झालं पाहिजे. शेतकरी मित्रांनो, आपण ज्यावेळेस आपलं पीक हे 70 ते 75 दिवसाचं झालं असेल तर त्यावेळेस आपण या खताचा वापर करू शकतो. जसं की आपल्याला 13-0-45 या खताचा वापर करायचा आहे. याच्यामध्ये 13% नत्र आहे, जेणेकरून काय होईल, आपल्या पिका जे काय आहे शेंडा हा चालत राहील. त्यासोबतच आपल्या पिकामध्ये चांगला हिरवळपणा देखील चांगला टिकून राहील. आणि सोबतच पोटॅशमुळे आपल्याला चांगल्या वजन वाढीसाठी देखील चांगला उत्तम असा फायदा आपल्याला बघायला मिळू शकतो. किंवा आपल्याला वापर करायचा आहे PMS, याच्यामध्ये पोटॅश, मॅग्नेशियम आणि सल्फर आहे. याच्या वापरामुळे देखील आपल्या पिकामध्ये उत्तम अशी वजन वाढीसाठी उत्तम असा फायदा आपल्याला बघायला मिळू शकतो. किंवा शेतकरी मित्रांनो, आपण याचा 0050 या विद्राव्य खताचा देखील इथं वापर करू शकतो. यामुळे देखील पोटॅशमुळे आपल्याला उत्तम असा वजन वाढीसाठी उत्तम असा फायदा आपल्याला बघायला मिळू शकतो. त्यासोबतच शेतकरी मित्रांनो, आपल्याला शेवटला जे काय आहे तर आपण एका पुडीचा वापर करायचा आहे, ज्याचा वापर जर कधी आपण केला तर आपल्याला कमीत कमी 48 तासामध्ये आपल्या टरबूज पिकामध्ये आपल्याला 250 ते 300 ग्रॅम पर्यंत वजन वाढू शकतं. तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला तुम्हाला साईडला एक पुडी दाखवतोय, याचा फोटो काढून घ्या. आणि याच्यामध्ये आपल्याला म्हणजे कमीत झेबरेक ॲसिड बघायला मिळत असतं, जे की आपल्याला 40% वाले WSG फॉर्मेशन सोबत आपल्याला बघायला मिळतं. याचा वापर आपण कमीत कमी 7 ग्रॅम पर्यंत वापर करायचा आहे. याची एक पुडी ही आपल्याला 2.5 ग्रॅमची भेटत असते. याची कमीत कमी आपल्याला 3 पुड्याच्या वरती याचा वापर करायचा नाहीये. एकरी आपण 3 पुड्यांचा वापर केला तर उत्तम असा आपल्याला रिझल्ट बघायला मिळू शकतो. याचा 3 पुड्याला आपल्याला कमीत कमी 200 लिटर पाण्यामध्ये ड्रिपद्वारे सोडायचं आहे. बाकी शेतकरी मित्रांनो, शेती संबंधित असे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करा. चला तर मग भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.